पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एवढा मोठा वाडा या याच्यात असं किती वेळ हे आपटत असं गुप्तधन शोधायचं? हा, वाड्यात गुप्तधन आहे ना? हा, इथेच असणार आहे। सोन्याचं नाणं इथूनच आलंय। गुप्तधनासाठी चंद्रविलासचा वाडाच काय, चंद्राला पण फेरी मारून येईल मी। आई, आई ऐक ना, अगं मी लय महत्वाच्या कामात आहे। कशाला फोन केला? हा, काय नाही तू ठेव। काय कशाला? खायला? नाही कर काय खायला, काय करायचं ते मी नाही, मी माझं बघतो, बडबड करू नको। ठेव फोन, डिस्टर्ब करते। जोरात मारायला नको, एखादं भुयार लागायचं, डायरेक्ट आत जायचो। नको नको, हे वाडा ना एक तर लय डेंजर आहे, तर कसले कसले आवाज येत असतात। यांनी तर असं सांगितलंय की तळघरात गुप्तधन शोधा, पण वाड्याला तळघर आहे का नाही माहित नाही, पण असू पण शकतं। शोधायला पाहिजे, नसलं तर काय हरकत नाही। ते जे नारळ आहे, बोडक्याचं नारळ दारात, ते कशासाठी ठेवलंय जपून? हा, म्हणजे ती गुप्तधनाची निशाणीच असणार, त्याच्या आजूबाजूलाच खोदलं पाहिजे। हा, हळूहळू खोदायचं, म्हणजे रोज खोदलं म्हणजे विहीर एवढं खोल जाईल। विहीर एवढं खोल गेलं म्हणजे तळघराचा रस्ता गावू शकतो। पुन्हा आलास? हा, कशाला? वाड्यात यायची भारीच हौस दिसते तुला। नाही ते काय हे माती न्यायला आलतो। थांब, अनंताला भेटून जा। नाही नको नको, अहो काही गरज नाही। अनंत कशाला, मी एकटीच पुरेशी आहे तुला। आठवतंय का त्या दिवशी सारखं पैंजणांचा आवाज? पैंजण? पैंजण वाला भूत भूत आहे काय? पैंजण 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 म्हणजे विभावरी बोलत होती ते खरं आहे? चालल्या मॅडम साडीला इस्त्री करून कामावर। ज्यांना काम करायचं त्यांना करू द्या की, तुम्ही आराम करा। लय नको अक्कल पाजळू, तुला सांगितलं होतं ना वाड्यावर जायचं नाही। त्या महाजनाच्या पोरीच्या मागं पुढं करशील ना, एक दिवस तिच्या आणि तुला बी येडं करून टाकल। तुमचा काय संबंध आहे या सगळ्याशी? आणि तिला येडं म्हणू नका। अयो, म्हणजे तू म्हणलेलं चालतं ना, आम्ही म्हणलं तर अडचण। तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये। जेवढं सांगतोय तेवढं ऐक, जाऊ नको। तसं बी तो महाजन तो जरूर चकलेला आहे, त्या पोरीच्या काळजीपोटी जाशील आणि ती धरेल तुझं नरड।
सकाळ सकाळ पिऊन आलात वाटतं. तुला मी काय प्यायलेलं दिसतो का? हा, खरं तेच सांगतोय. काल ती पोरगी एकट्यात काहीतरी बोलत होती, कशी फुंकर मारत होती, मी पाहिलं. काल एकदा फोन करून आमच्यात गैरसमज तयार केलात, ते कमी नाही झालं का तुम्हाला? कशाला गेला होतात वाड्यावर? हा, तू कोण मला विचारणारी? बायको आहे का काय माझी? हा, मी माझं सांगायचं काम केलं, वाड्यावर जाऊ नको. तसंही कुठं ऐकते म्हणा तू. जायचं तर जा. तसं बाई तो महाजन हॉस्पिटललाच घेऊन येणार आहे. यांनी शर्वरीला एकट्यात बोलताना खेळताना पाहिलं का काय? इतकं सगळं स्पष्ट असूनही महाजनांना का कळत नाहीये मग? तुला ती दिसते आता? नाही हा, म्हणजे इथे कोणी नाहीये हे तुला कळतंय ना? नाही, ती आत्ता दिसत नाही, कारण ती आत्ता खरंच नाहीये. ती सटकली इथून, ती पळून गेली. नाही महाजन, ही जे बोलते ते मला खरं वाटत नाहीये. अहो, मी पाहिलंय तिला एकट्यानं बोलताना. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही काही म्हणा, पण मी जे बघितलंय ते खरंच आहे. शर्वरी एकटीच बोलत होती आणि आता तिचं एकट्यात बोलणं उघडं पडेल म्हणून ती म्हणते की तिला मैत्रीण आहे. मला नाही कळत काय बोलते ते. शर्वरी काय? अहो, त्या शर्वरीच्या मैत्रिणींनी काय घोळ घातलाय याची तुम्हाला कल्पनाही नाहीये. काय 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 म्हणताय? माझ्या मुलीबद्दल मला सांगायचा प्रयत्न करू नका तुम्ही. मी चांगला ओळखतो तिला आणि माझं प्रेम आहे माझ्या पोरीवर. हेच प्रेम जर का तुम्ही तुमच्या मुलीवर केलं असतात ना, तर नंदाताई इथे असती आज आपल्या बरोबर या वाड्यामध्ये. तुमच्यासाठी नाना, फक्त तुमच्यासाठी माझ्या मुलीने त्या फ्रॉड पोरीशी मैत्री केली माहितीये. त्या दिवसापासून ती विचित्र वागायला लागली. त्या मुलीने तिला मारायचा प्रयत्न केला. त्या धक्क्यामुळे कदाचित ती विचित्र वागत असेल. आय होप यासाठी तिला कुठल्याही डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची वेळ येऊ नये. तुम्हाला एक का सांगतोय मी, मलाही कळत नाही. तेच तर सांगायचंय मला अनंता. नंदा गेली अरे. नरहर पंतानं तिला घालवलं. पण मला माहितीये, मला संपवल्याशिवाय नंदा अशी सहजासहजी जाणार नाही. ती परत येणार. नंदा गेल्यापासून शरूचं वागणं बदललंय. कदाचित नंदा आणि शरूची मिळून काहीतरी योजना आहे का? नरहरी पंताला चकवण्यासाठी त्या दोघी काहीतरी युक्ती तर लढवत नसतील ना? बाबा, कुठे चाललोय आपण? अरे थांब रे बाळा, सरप्राईज आहे. हळूहळू चल पुढे. ए नो 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 चीटिंग, नो चीटिंग. तुला आठवत आहे का लहानपणी तुला एखादी वस्तू आवडली तर ती तुला दाखवायला लागायची आणि ती तू अप्रूव्ह केलीस की त्याच्यानंतर म्हणायचीस, बाबा माझे डोळे बंद करतोस, आता मला सरप्राईज दे. किती बावळट होते मी. नाही ग बावळट नाही, तू 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 व्हेरी स्वीट. शपथ, सोनचाफ्याचं रूप किती सुरेख आहे.
तू लगेच कसं काय ओळखलंस? अरे चाफ्याचं झाड ओळखायला वेळ कुठे लागतो ना. आणि तू हे नाही म्हणालीस तुझ्या नेहमीच्या भाषेत काय ग्रेट आहे, काय भारी आहे, काय यो आहे, सुरेख कसं काय म्हणालीस? अरे मी सुरेख वस्तूला सुरेखच म्हणते. तुला माहिती आहे ऍक्च्युली मी तुझ्यासाठी अबोलीचं झाड आणणार होतो, पण हल्ली तुला सोनचाफा खूप आवडतो ना, म्हणून मी आणलंय. आवडलं? खूप सुंदर आहे. तुझी नंदाताई म्हणायची ना चाफ्याचं फूल, तुला तिच्या आठवणी नको होत्या ना, तरी आणलंस. माझ्या शरूला आवडतं ना, मी तिच्यासाठी काही करू शकतो. आपण लावूया हे रोप अंगणात. मी नीट निगा राखेन त्याची. नानांनी जेवढे माझे लाड केले नाहीत तेवढे तू करतोय संतू. तू पुन्हा अंतू म्हणालीस मला. अरे नंदा आत्याला आवडणारं झाड आणलं ना, म्हणून तिच्या वतीने अंतू म्हटलं. बाबा एवढ्या का चुका काढतोस माझ्या बोलण्यातल्या? सॉरी 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 सॉरी, नाही काढणार चुका. शरू किती चिडतेस घालली, नको ना चिडूस. मला माहितीये त्या मुलीमुळे तुला खूप त्रास झालाय, पण आता ती नाही येणार आहे. आणि ती आली तरी बाबा आहे ना, बाबा बघून गेल तिच्याकडे. तिच्यामुळे वाईट वाटणं आता थांबव, ठीक आहे? तो चॅप्टर संपला. चल पाणी घालायचं झाडाला. ऑफकोर्स. हे घे हे घे हे घे, ते बघ तिकडनंच नळातनं घेऊन ये पाणी, जा. शरू, तू नेहमीसारखी वागत नाहीयेस हे नक्की. कालपासून तुझ्यातला हा बदल माझ्या लक्षात आलाय. कदाचित त्या विभावरी म्हणत होत्या त्यात थोडं का होईना, पण तथ्य होतं का काय असं वाटायला लागलंय मला. तुझ्या मनात नक्की काहीतरी चाललंय. नेमकं काय ते मला शोधायला लागेल. तू घालतोस पाणी तुझ्या हाताने? नाही, ऍक्च्युली तुझं झाड आहे, तुझं गिफ्ट आहे ना, तू निगा राखणार म्हणलीस ना. मला झालंय, मग मी जाते. अरे शरू, एवढंच पाणी कसं काय पुरेल ह्याला? अगं ए शरू, काय करतेस तू? संपली एक्साइटमेंट तुझी नवीन झाडाची. कमाल आहे. मालक, हा, पाण्यामुळे जीव वाचतो ही जगाची रीत आहे. चंद्रविलासचं पाणी जगापेक्षा वेगळं आहे. ज्याला जगवायचं त्यालाच जगवितो. पाणी विखारी झालं आत्ताच आणलं होतं नाही. पाण्यात दोष होता की घालणाऱ्याच्या हातात दोष होता? माझ्या मुलीच्या हाताला दोष असं म्हणायचंय? नाही मालक, शरीवरीत दोष नाही, तिच्या वागण्यात दोष आलाय. वागणं बदललंय बघा तिचं. काहीतरी बिनसलंय. वारं भिनभिनलंय, वारं भिनभिनलंय तिच्यात. याचं वादल होणार आता. फुंकर घालली कोणीतरी. औषधवाल्या बाईला कळलंय. तिच्याकडे असन का औषध याच्यावर? औषधाची मुली कामी नाही आली तर डाग असा मुलापासून उपटला पाहिजे. कातडी अशी छिलून निघाली तरी चालेल. शरीवरी तुझ्यातलं ते वारं असंच उपटून काढणार मी आता. खुळा रे खुळा, अनंत किती तू खुळा. आतापर्यंतच्या शरीरामधला सगळ्यात
खुळा तू निघालास. काय तो मुलीवरचा विश्वास, काय ती तिच्याबद्दलची असणारी सहानुभूती. तो कितीही प्रयत्न कर अनंता, चंद्रविलासच्या साम्राज्यामध्ये पुन्हा सोनचाफा फुलणार नाही. अरे 35 वर्षापूर्वी मीच तो भुई सपाट करून टाकला होता नाही का? आणि तोच जर सोनचाफा आता पुन्हा येऊन तोंड वर काढत असेल तर मी कसं खपवून घेऊ रे? या सोनचाफ्याचा दरवळ मी क्षणात नष्ट करून टाकेन. तुम्ही साथ दिलीत म्हणून हे शक्य झालं. तुम्हा सर्वांच्या शक्तीमुळे मी शर्वरीच्या शरीरावर ताबा घेऊ शकले. या शरीरातून मी नानांना संपवायचा प्रयत्न केला, पण विभामुळे तो होता होता राहिला. तर तुम्ही म्हणताय तसं आणखी कोणती तरी शक्ती आहे वाड्यात. 11 जणांची पाठवणी करताना तुमचे बेसूर रडवेले चेहरे अजूनही आठवत आहेत मला. पण आता अजून एक 16 वर्षीय आत्मा तुमच्यात सामील होणार आहे. शरो, तुम्ही 11 जणी तिच्या मदतीला धावून आलात नाही का? 11 जणांची शक्ती वापरली गेली तिच्या मदतीसाठी. ठीक आहे, हरकत नाही. तुमची शक्ती पुन्हा एकदा संपवायला मला फार आनंद वाटेल. आणि तुमच्या 11 जणांची शक्ती संपवायची असेल तर तुम्हाला एकादश मंडलात सामील करावं लागेल, विलीन करावं लागेल. एकादश कर्ण पिशाचावायामी, एकादश कर्ण पिशाचावायामी, एकादश कर्ण पिशाचावायामी, एकादश कर्ण पिशाचावायामी, एकादश कर्ण पिशाचावायामी. निघा तुम्ही, निघा. वाड्याच्या वेशी बाहेर जा. या देहाला तू काहीच त्रास देऊ शकत नाहीस, म्हणून माझ्या मैत्रिणींना त्रास देतेस. मी तुला सोडणार नाही. एकादश कर्ण पिशाचावायामी. कमी पडतेय का मी हिच्या समोर? एकादश कर्ण पिशाचावाहयामी. शरू, खोळी ग खोळी. एकादश कर्ण पिशाचावाहयामी. कोणीतरी माझ्या मागावर आहे. वाड्यातूनच ती दुष्ट शक्ती माझ्यावर लक्ष ठेवणे. ती मला सतत शोधते. मला तिच्यापासून लपायला हवं. मला असं ठिकाण शोधायला हवं जिथे ती शक्ती माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. हा डाव शेवटचा. हा डाव जर का मी जिंकू शकले नाही तर मला कधीच मुक्ती मिळणार नाही.
नंदा, तू शर्वरीच्या शरीरात शिरलीस, पण ही सावली पाहिलीस? या सावलीत मात्र तू दिसतेस. ते त्या दुष्ट शक्तीला कळेल तू शर्वरीच्या शरीरात आहेस, पण कदाचित ती शक्ती शर्वरीला धक्का लावू शकत नाही. मी शर्वरीची ओढणी घातली म्हणून त्या शक्तीला मी वाढत असल्याचं समजलं नाही. त्या शक्तीच्या मर्यादेचा मला फायदा घ्यायला हवा. मी माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार. मी नानांना संपवणार.